बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनाचं पोस्टर पोलिसांनी हटवल्यानं मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला। पोस्टर काढणं ही तर भयानक गुंडगिरी असल्याचा आरोप त्यांनी केला। इतकंच नाही तर मराठा तरुणांच्या चौकशा बंद करा, पोलीस ठाण्यात बसवून ठेवत दहशत निर्माण करायचं थांबवा, नाहीतर पोलीस ठाण्यासमोर येऊन बसू असा इशारा जरांगेंनी दिला। जालन्यात जरांगे पाटलांवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं पथकाकडून तपासणी करण्यात आली। काल रात्री उशिरा त्यांच्या छातीत वेदना होत होत्या, त्यानंतर डॉक्टरांनी सलाईन लावलं होतं। आज सकाळी पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आली। पंढरपुरातील तुंगत गावात आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे यांना मराठा समाजानं विरोध केला। गावात राजकीय नेत्यांना गावबंदी असल्यामुळे मराठा समाजानं त्यांना रोखलं। शिंदे कुटुंबाकडे कुणबी दाखले आहेत, मात्र आमच्याकडे कधी येणार? तसंच जरांगेंवर एसआयटी चौकशी नेमली, त्यावेळी आमदारांनी विरोध का केला नाही असा प्रश्न करण्यात आले। अहमदनगरमधील नेवासा ते खडक फाटा रस्त्याची दुरावस्था झाली आहे। खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। यामुळे अनेक अपघात होत असून बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत। इंडिया आघाडी 6 मार्चला मुंबई महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढणार आहे। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे। मुंबई महापालिकेतील 1200 कोटींचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली। राज्य सरकार विविध कामांचे ठेके जाणीवपूर्वक स्वतःच्या मित्रांना देत असल्याचा आरोप त्यांनी केला। महानगरपालिकेच्या मुख्यालयावर या ठिकाणी जो आहे तो आक्रोश मोर्चा करणार आहोत, कारण तुम्ही जर आमच्या युवकांना बेरोजगार